भरपूर जणांनी जवळपास जिम लावलेली आहे, 2 ते 3 महिने कंटिन्यू जात आहेत जिमला आणि आत्ता त्यांना मसल मास इन्क्रीज करायचं आहे, मसल मास गेन करायचं आहे. तर त्याबद्दल त्यांना आयडिया नाही आहे. तर मी काही स्टेप सांगतो मसल माससाठी फॉलो करा. वर्कआउटच्या अगोदर तुम्हाला वॉर्मअप करायचं आहे डेली कंपल्सरी. वर्कआउट स्टार्ट करताना तुमच्या वर्कआउटमध्ये एव्हरी डे 2 मसल ग्रुप ट्रेन होतील. हाच वर्कआउट तुम्हाला कंपल्सरी करायचा आहे, जसं चेस्ट ट्रायसेप, बॅक बायसेप आणि लेग शोल्डर. आणि बाकी जो येतो हप्त्यातून 2 वेळा तुम्ही ॲबडॉमिनल कोअर ट्रेन करू शकता. प्रत्येक सेट हा तुमचे 3 सेट मारताय, तर प्रत्येक सेट हा ज्यामध्ये रिपिटेशन येतील 15, 12, 10 आणि यामध्ये वेट तुम्ही ॲड करत जायचं आहे. वेट पाहिजेच, तरच तुमच्या मसलवरती त्याचा पूर्ण कॉन्सन्ट्रेशन फोकस येईल, मसल मास इन्क्रीज होणार. त्यानंतरचं जे आहे काम ते तुमचं आहे घरी जाऊन, ज्यामध्ये तुम्हाला प्रोटीन रिच फूड्स घ्यायचे आहेत, हेल्दी फॅट आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, ज्यामुळे तुम्हाला एनर्जी राहील, ज्यामुळे तुमचा हार्मोनल इम्बॅलन्स चांगला होईल आणि प्रोटीन रिच फूड्स असल्यामुळे रिकव्हरी, रिपेअर आणि मसल ग्रोथ प्रॉपर होईल. त्याच्यानंतर यासोबतच काही टिप्स फॉलो करायच्या असतात, त्या म्हणजे 7 ते 8 तासाची झोप कंपल्सरी पाहिजे. आपल्याला 4 ते 5 लिटर डेली वॉटर इनटेक झालंच पाहिजे. आणि याच्यासोबत तुम्ही हे जर सगळं करत असाल, याच्यासोबत तुम्ही काही कॅल्शियमच्या टॅबलेट्स जसं की कॅल्शियम मल्टीविटॅमिन घेताय तर बेस्ट आहे. त्यासोबत इव्हियॉन आणि बी कॉम्प्लेक्स घेताय बेस्ट आहे. आणि विटॅमिन सी ची एक टॅबलेट्स घेऊ शकता. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत जर तुम्ही प्रॉपर फॉलो करताय तर ऑब्विसली 2 ते 3 महिन्यात तुम्हाला तुमचं मसल मास इन्क्रीज झालेलं नक्कीच दिसणार. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा, लाईक करा, फॉलो करा.